शहरातील खड्डे लवकरात लवकर न बुजवल्यास शहरभर खड्डे पेटवा आंदोलन केले जाईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे। शहरातील खड्डे बुजवण्याबाबत महापालिका आयुक्तांनी दिलेले 72 तासांचे आश्वासन संपले आहे। मात्र खड्ड्यांची संख्या कमी होण्यापेक्षा वाढतच आहे। सत्ताधारी पक्ष आणि प्रशासन खड्डे बुजवण्यात असमर्थ ठरले असल्याने शिवाजी रस्त्यावरील मोठा रस्ता पेटवून प्रशासनाचा निषेध करण्यात आल्याची माहिती मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली। नगरसेविका रुपाली पाटील यावेळी उपस्थित होत्या। मोरे म्हणाले, शहरातील मुख्य रस्ता असलेल्या शिवाजी रस्त्यावर दयनीय स्थिती असेल तर अंतर्गत रस्त्यांची स्थिती काय असेल याची कल्पनाच केलेली बरी। प्रशासन म्हणते खड्ड्यांना जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, प्रत्यक्षात मात्र कारवाई होत नाही असेही त्यांनी नमूद केले। पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस खड्ड्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे। म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुणेकरांच्या भावना ज्या खड्ड्याच्या बाबतीत अतिशय ज्वलंत व्हायला लागल्या, दिवसेंदिवस जसे खड्डे वाढत आहेत तसे मृत्यूचं प्रमाण पण पुणे शहरामध्ये अपघात होऊन वाढत चाललं आहे। म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रतिकात्मक म्हणून शिवाजी रोडवरील एक खड्डा पेटवण्याचे काम केलेले आहे। भविष्यात जर महानगरपालिकेकडून या संदर्भात लवकरात लवकर कारवाई करून सगळे खड्डे बुजवले गेले नाही तर संपूर्ण पुणे शहरामध्ये अशाच प्रकारचं खड्डे पेटवण्याचं काम आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भविष्यात घेतलेलं आहे। हे वाक्य जे आहे ना, हे फक्त याच्या संदर्भात नाही आहे, हे खड्ड्यांच्या बाबतीतच नाही आहे, तर हे वाक्य त्यांचं दरवेळेस म्हणजे हिवाळ्यामध्ये ज्या वेळेस साथीचे रोग येतात त्यावेळेससुद्धा असंच बोललं जातं। उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस पाणी टंचाई येते त्यावेळेससुद्धा असंच बोललं जातं। म्हणजे हे जे चक्र आहे महानगरपालिका प्रशासनाचं हे कंटिन्यू असंच चालू राहणार। म्हणून त्याच्या विरोधात हे अशा प्रकारचं आंदोलन घेतलं गेलं आहे। मला वाटतं की प्रशासनाने असं म्हणण्यापेक्षा सततधार पाऊस आहे म्हणून आम्हाला खड्डे बुजवता येत नाही, मग पावसाच्या अगोदर उन्हाळा होता, उन्हाळ्यामध्ये काय याचं प्रयोजन केलं गेलं? उन्हाळ्यामध्ये यांना अगोदर माहीत नव्हतं का की आता पुढं पाऊस चालू होणार आहे का? यांना पहिलं कळलं नव्हतं की पाऊस नाही? याच्या अगोदरसुद्धा पहिलं सांगितले गेले होते की चालू वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे। त्यावेळेस प्रशासनाने सुरुवातीची काहीतरी जबाबदारी घेणं गरजेचं होतं, तर कुठल्याही प्रकारे असं त्यांनी प्रशासनाकडनं जबाबदारी घेतलीच नाही। म्हणून आज ही परिस्थिती पुणे शहरामध्ये उद्भवलेली आहे। शहरात खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाल्यामुळे त्याचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहेत। पुणे शहरात गेले काही दिवस झालेल्या पावसामुळे योग्य रीतीने न केलेले रस्ते जागोजागी उखडून रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले आहे। सद्यस्थितीत ज्या रोड ठेकेदारांची कामे खराब झाली आहेत त्यांची सर्व बिले आणि अनामत रक्कमा तत्काळ गोठवण्यात यावीत। तसेच गुणवत्ता हमी पर्यवेक्षण काळात खराब झालेल्या रस्ते कामांच्या ठेकेदार आणि तांत्रिक सल्लागार यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे। नामांकित स्थापत्य कंपन्या आणि तांत्रिक सल्लागार यांच्या मार्गदर्शनानुसार खड्डे दुरुस्तीचे काम तातडीने करून घेण्यात यावे। यासाठी लागणारा खर्च संबंधित ठेकेदार आणि तांत्रिक सल्लागार यांच्या अनामत रकमेतून किंवा थकलेल्या बिलातून वसूल करून घेण्यात यावा, अशा मागण्या काँग्रेस नगरसेवक अविनाश बागवे यांनी केल्या आहेत। त्यांच्याविषयी व रस्त्याची असलेली दुरावस्थेविषयी अनेक वेळेस महानगरपालिकेच्या मुख्य सभेमध्ये वादळी चर्चा झाली। गेल्या वर्षी देखील आम्ही त्या ठिकाणी जवळजवळ 10 ते 15 नगरसेवकांनी त्या ठिकाणी आपापल्या भागातल्या व्यथा मांडल्या आणि हे पथ विभागाचे जे काही भ्रष्ट प्रवृत्तीचे ठेकेदार आहेत त्यांच्या माध्यमातून असलेला गंथल कारभार आम्ही सभागासमोर उघडकीस आणला। अशा वेळेस आम्हाला आयुक्तांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करू, परंतु वस्तुस्थिती आयुक्तांनी त्या ठिकाणी उलटे परिपत्रक काढून त्यांच्या 3 वर्षाच्या डिफेक्ट लायबिलिटी पिरियडमधल्या कामांची मांडणी न करता केवळ 1 वर्षाची त्या ठिकाणी केली, खात्याला माहिती घेण्यास सांगितली आणि त्यांच्यावर कारवाईचं त्या ठिकाणी टाळलं। म्हणून यावेळेस तशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून आम्ही काही नगरसेवकांनी त्या ठिकाणी स्टँडिंगला उद्या ठराव दिलेला आहे की जे रस्त्यांची दुरावस्था झालेली आहेत आणि जे डिफेक्ट लायबिलिटी पिरियडमध्ये अजूनही आहेत, कारण 3 वर्ष 5 वर्ष रस्त्यांचे डिफेक्ट लायबिलिटी पिरियड असतात ते वर्षामध्ये ते अजूनही डिफेक्ट लायबिलिटी पिरियडमध्ये आहेत, तर त्या रस्त्यांची जे खड्ड्यांची झालेली दुरावस्था यासाठी जे जबाबदार असलेले ठेकेदार त्यांच्यावर जबाबदार असलेले तांत्रिक सल्लागार या दोघांना काळ्या यादीत टाकण्यात यावे
त्यांची जी अनामत रक्कम असेल किंवा थकलेले बिल असेल हे त्यांना देण्यात येऊ नये आणि हे बुजवलेल्या खड्ड्यांचे जे खर्च आहे हे महानगरपालिकेला बोजा न पडता ह्यांच्या या पैशातून वसूल करण्यात यावा असं त्या ठिकाणी ठराव दिलेलं आहे. असं म्हणता येणार की महानगरपालिकेने काहीच दखल घेतली नाही, कारण प्रशासन त्यांच्या पद्धतीने थोडंसं काम करते. कारण काही ठिकाणी आपल्यालाही रस्त्यावर दिसत की कामगार त्या ठिकाणी रस्त्यावर खड्डे बुजवण्याचं काम करतात, परंतु परिस्थिती अशी की पाऊसही कंटिन्युअस पडतोय त्याच्यामुळं आणि रस्ता असा मोकळा भेटतही नाही की त्यांना त्या ठिकाणी काम करू शकेल. त्याच्यामुळं काही परिस्थिती होत आहेत त्या ठिकाणी आणि प्रशासनालाही म्हणजे प्रॅक्टिकली पुणे शहराच्या इतक्या ठिकाणी खड्डे पडलेत, त्यामुळे तेवढी यंत्रणही प्रशासनाकडे नाही आहेत की 22 तासात 72 तासात किंवा 48 तासात पूर्ण हे करणार. पण प्रशासन त्याच्या पद्धतीने काम करते. आमची एवढीच विनंती की प्रशासनाने जर वेळ पडली तर त्यांचं मनुष्यबळ कमी पडत झालं तर त्या ठिकाणी हंगामी स्वरूपात किंवा प्रायव्हेट त्या ठिकाणी मनुष्यबळ घेऊन तो काम करावं, पण लवकरात लवकर पुणे शहरातल्या नागरिकांना या त्रासातून मुक्त